तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास, इयत्ता 10वीचा जो इतिहास विषय आहे, तर त्याच्यातलं प्रकरण क्रमांक 2 आहे, इतिहास लेखन भारतीय परंपरा. तर त्याचा संपूर्ण स्वाध्याय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिला प्रश्न काय आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानं काय करायचे, पूर्ण करायचे. तर याच्यामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते? तर याचं अचूक उत्तर काय आहे, अलेक्झांडर कनिंघम. तर तुम्ही काय करायचं आहे, असं पूर्ण वाक्य लिहायचं आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंघम हे होते, असं पूर्ण वाक्य लिहायचं. दुसरं आहे, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कुणी केला? तर फेडरिक मॅक्समुलर यांनी काय केला, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत जो अनुवाद आहे तो फेडरिक मॅकमुलर यांनी केला. असं वाक्य पूर्ण करायचं आणि जे उत्तर आहे त्याच्या खाली असे अंडरलाईन करा इथे सुद्धा. त्याच्यानंतर दुसरा त्यातला ब प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखायची आणि उत्तर लिहायचं. तर या चारी मधली चुकीची जोडी कोणती? तर त्याचं चुकीची जोडी कुठली आहे, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, मार्क्सवादी इतिहास. तर ही चुकीची जोडी आहे. तर योग्य काय असायला हवं होतं, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हा ग्रंथ जो आहे तो स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिला असून तो राष्ट्रवादी इतिहास लेखनाचं एक उत्तम उदाहरण आहे. 1857च्या उठावाला भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून मांडलं गेलेलं आहे. तर हे त्याचं स्पष्टीकरण आहे. तर कारणे द्या म्हटलं तर हे कारण तुम्ही लिहू शकता. आता पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कारण द्यायचे, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघूया. याचे कारण द्यायचे. त्यातला पहिला मुद्दा द्यायचा, प्रमुख कारण खालीलप्रमाणे, ब्रिटिश अधिकाऱ्यांची पूर्वग्रहदूषित इतिहासाला विरोध. ब्रिटिश अधिकाऱ्यांचा पूर्वग्रहदूषित म्हणजे आधीच त्यांचा भारतीयांकडे बघण्याचा चुकीचा दृष्टिकोन होता आणि त्यातून इतिहास लिहिला गेला होता. त्यामुळे प्रादेशिक इतिहास लेखनाला यातून चालना मिळाली. तर पुढे काय लिहिलंय बघा, भारताला इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाल्यानंतर भारतीय इतिहासकारांमध्ये आत्मजागृती निर्माण झाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित आणि एकांगी भारतीय इतिहासाला त्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यासारख्या इतिहासकारांच्या प्रेरणेतून भारतात राष्ट्रवादी इतिहास लेखन सुरू झाले आणि या लेखनाने भारतीय इतिहासकारांना आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान बाळगायला शिकवलं. स्थानिक वैशिष्ट्यांकडे लक्ष वेधणे, राष्ट्रवादी इतिहास लिहित असताना भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमधील इतिहासकारांनी असे जाणले की मुख्य प्रवाहातील इतिहासात त्यांच्या विशिष्ट प्रदेशाच्या इतिहासाकडे हे दुर्लक्ष झालेलं आहे. ते त्यातून लक्षात आलं. भौगोलिक आणि सांस्कृतिक अस्मिता, आपल्या स्वतःच्या प्रदेशाची भौगोलिक वैशिष्ट्ये, पराक्रम आणि सांस्कृतिक वारसा जगासमोर आणण्यासाठी इतिहासकारांनी स्वतंत्रपणे लिहायला सुरू केले. म्हणजे एकूण निष्कर्ष काय काढू शकतो आपण, ब्रिटिश लेखनाचा प्रतिकार करणे आणि आपल्या विशिष्ट प्रदेशाचा गौरवशाली इतिहास समोर आणणे या उद्देशामुळे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील मराठ्यांच्या इतिहासावरील लेखन, हे उदाहरण तुम्ही त्याच्यात देऊ शकता. दुसरा आहे ज्याची कारणे द्यायची, बखर हा एक ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे. तर बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक अत्यंत महत्वाचा प्रकार मानला जातो, कारण शौर्य आणि पराक्रमाची माहिती, बकरीमधून ऐतिहासिक काळातील शूर योद्धे, राजे महाराजे यांच्या शौर्याचे, पराक्रमाचे आणि उदात्त कामगिरीचे यथार्थ वर्णन मिळते. दुसरा, समकालीन घडामोडींचे दर्शन, बकरींमुळे त्या काळातील राजकीय घडामोडी, महत्वाच्या लढाया, ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे, तत्कालीन राजकीय उलथापालथ समजून घेण्यास मदत होते, सोपे जाते. सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन, केवळ युद्धच नव्हे तर त्या काळातील लोकांचे सामाजिक जीवन, चालीरीती, भाषा, धर्म, आर्थिक परिस्थिती यावरूनही बकरींमधून प्रकाश पडतो. त्याच्यानंतर पुढचा आहे विविध प्रकारांची उपलब्धता. बकरींमध्ये विविध प्रकार आढळतात, जसे की चरित्रात्मक, उदाहरणार्थ सभासद बकर, वंशानुचरित्रात्मक, प्रसंगधारित, कैफियती. या वैविध्यामुळे इतिहासाचे वेगवेगळे पैलू उलगडतात. तर यामुळे बकर हा एक महत्वाचा ऐतिहासिक साहित्य प्रकार मानला जातो. हा मुद्दा काही लिहायची गरज नाही तुम्ही उत्तरामध्ये, इथपर्यंतच मुद्दे लिहा. त्याच्यानंतर पुढे आहे तक्ता पूर्ण करायचा. तो तक्ता मी पूर्णच करून इथे दिलेला आहे. इतिहासकार जेम्स मिल्स, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, जेम्स ग्रँट डफ, द हिस्ट्री ऑफ मराठास, माउंट स्टुअर्ट एलिफंट, द हिस्ट्री ऑफ इंडिया, श्री टांगे, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू वेअर्स द शूद्रास. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5वा, टिपा लिहा. तर त्याच्यात
पहिला मुद्दा आहे पाश्चात्यवादी इतिहास लेखन. त्याचा अर्थ आणि पार्श्वभूमी पहिला बघूया. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमधील ज्या अभ्यासकांना पूर्वेकडील म्हणजे आशियाई देशांमधील संस्कृती, भाषा, इतिहास याबद्दल कौतुक व कुतूहल होते, त्यांनी केलेल्या इतिहास लेखनाला काय म्हणतात? पाश्चात्यवादी इतिहास लेखन. अभ्यासाचं स्वरूप. या पाश्चात्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा म्हणजे सारखेपणाचा सखोल अभ्यास केला. त्यांनी प्रमुख वैदिक वाङ्मय, संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर भर दिला. तर प्रमुख अभ्यासक कोण होते? सर विल्यम जोन्स यांनी 1884 मध्ये कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली, ज्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहासाच्या अभ्यासाला मोठी चालना मिळाली. दुसरे प्रमुख अभ्यासक आहेत फेडरिक मॅक्समुलर. या जर्मन अभ्यासिकाने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच द सक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. वैशिष्ट्य आणि मर्यादा. पाश्चात्यवादी लेखकांनी भारताच्या प्राचीन वैभवशाली जगाला ओळख करून दिली असली तरी त्यांच्या लेखनामागे अनेकदा ब्रिटिश साम्राज्यशाहीचा छुपा हेतू आणि युरोपीय संस्कृती श्रेष्ठ दाखवण्याची प्रवृत्ती दडलेली होती, असा आक्षेप सुद्धा त्यांच्यावर घेतला जातो. दुसरा आपल्याला आहे जो मुद्दा त्याच्यावर टिपा लिहायच्या आहेत, राष्ट्रवादी इतिहास लेखन. उगम आणि कारणे. 19व्या व 20व्या शतकात इंग्रजी शिक्षण पद्धती शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनात भारताच्या प्राचीन वैभवाबद्दल अभिमान व आत्मसन्मान दिसून आला. या विचारसरणीतून झालेल्या लेखनाला राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हटलं जातं. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या पूर्वग्रह दूषिताला विरोध करणे हा त्या पाठीमागचा हेतू होता. प्रमुख उद्दिष्ट काय होतं? भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ शोधणे, भारतीयांमध्ये राष्ट्रीय अस्मिता आणि स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत करणे, इतिहासाचा वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून परकीय लेखकांनी केलेले आक्षेप खोडून काढणे. यातले प्रमुख इतिहासकार कोण? महाराष्ट्रातले विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी या लेखनाची पायाभरणी केली. त्यांच्याशिवाय महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर राजवाडे, काशीनाथ राजवाडे हे प्रमुख राष्ट्रवादी इतिहासकार होते. योगदान. या इतिहास लेखनामुळे भारताला प्रादेशिक इतिहास लिहिण्याची चालना मिळाली आणि स्वातंत्र्य लढ्याला एक वैचारिक दिशा मिळाली. उदाहरणार्थ सावरकरांचे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे वंचितांचा इतिहास. तर संकल्पना व अर्थ. समाजाच्या तळाशी असलेल्या सामान्य लोक, कामगार, शेतकरी, स्त्रिया, उपेक्षित घटकांच्या दृष्टिकोनातून जो इतिहास लिहिला जातो त्याला वंचितांचा इतिहास म्हणतात. या इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या खालच्या थरातील लोकांपासून झाली पाहिजे हा विचार त्याच्यामध्ये होता. वैचारिक पार्श्वभूमी. वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा मार्क्सवादी इतिहास लेखनाचा सुरू करण्यामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखनाचा मोठा वाटा आहे. इटालियन तत्वज्ञ अँटोनिओ ग्राम्श याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळातील लोकांपासून करण्याची संकल्पना मांडली. भारतातील प्रमुख योगदान. भारतात वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारधारा म्हणून प्रस्थापित करण्याचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य. गुहा यांच्या आधी भारतात महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाची बीजे स्पष्ट दिसत होती. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकातून शूद्रादिशूद्रांचा इतिहास नव्याने मांडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर शूद्रास अँड द अनटचेबल्स या ग्रंथाद्वारे भारताच्या सांस्कृतिक राजकीय जडणघडणीत वंचितांचं स्थान जे आहे ते स्पष्ट केलं. अशा प्रकारे इथं जो दुसरा पाठ आहे त्याच्यातले सगळे प्रश्न जे आहेत ते आपण इथे घेतलेले. पुढील व्हिडिओमध्ये जो तिसरा पाठ आहे त्याच्यातले आपण घेऊया.